सुखाच्या उद्देशाने संसार केला जातो, पण परिणाम त्याचा प्राप्त झाल्यानंतर कळतं की याचं फळ तर दुःखच आहे. मुलगा व्हावा कशासाठी? सुखासाठी. झाल्यावर कळालं हे तर दुःखालाच कारण. धन मिळवावं कशासाठी? सुखासाठी. परिणामतः कालांतराने कळतं अरे पहिलेच आपण सुखी होतो. धन मिळाल्यावर कळायला लागलं अरे आता आपण दुःखी आहे. पहिलंच बरोबर. कोणतंही लग्न केलं सुखासाठी, केल्यावर कळालं त्याच्यात दुःख आहे. संसारातली कोणतीही कृती सुखाच्या उद्देशाने केली जाते, पण पदरामध्ये पडतं ते दुःख. म्हणून संसार हा दुःख मूलक आहे. आणि परमार्थ कोणत्याही उद्देशानं करा, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, ते सुखाला कारण. ऐका, संसारातलं काहीही कामाला येत नाही आणि परमार्थातलं काहीच वायाला जात नाही. महाराज म्हणतात परमार्थ करत असताना अंतःकरणात भाव असला काय आणि नसला काय. परमार्थाची कोणतीही कृती वायाला जात नाही. श्रद्धा आहे नाही, फळ भेटल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं 17व्या अध्यायामध्ये चिंतन आले. अश्रद्धया वृतं दत्तं तपस्वतं कृतं च यत्. उपनिषदामध्ये उपदेश आलेला आहे. श्रद्धया देयम अश्रद्धया देयम. अरे दान करा, श्रद्धेने द्या. श्रद्धा नसेल तर अश्रद्धेने द्या. प्रेमाने द्या. प्रेमाने देणं होत नाही, कसं का होईना द्या. दान करा. याचा अर्थ असा आहे भाव असो नसो परमार्थ करा, वायाला जात नाही. याचं फळ अनंत पटीने आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ते धर्माचे आणि शास्त्राचे अकाट्य सिद्ध. ऐका, आणखी एक संसार आणि परमार्थ यांच्यातला भेद आहे. हे दोन विरोधी टोक आहेत. संसार कडेला न्यावा म्हटलं तर परमार्थ कडेला जात नाही, आणि परमार्थ कडेला न्यायचा असेल तर संसार जागेवर. ज्यांनी ज्यांनी परमार्थ केला त्यांना संसार जमला नाही, आणि ज्यांनी संसार मोठा केला त्यांना परमार्थातलं काहीच भेटलं. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.